प्रकाशा गावात बुधवार बाजार येथील खंडराव महाराजांची यात्रा वर्षोनुवर्षे सुरू आहे। अगोदर रथ यात्रा ओढण्यासाठी बाहेरून भगत येत असत। भरपूर वर्षे त्यांनी ही यात्रा संपन्न केली। त्या नंतर प्रकाशा गावातील सुतार समाजातील मोतीलाल भगत यांनी अंदाजे 20 वर्षे रथ यात्रा संपन्न केली। त्यानंतर आदिवासी समाजाचे प्रकाशा गावातील व आसपासच्या परिसरातील प्रख्यात भगत मोतीलाल दादा बर्डे यांनी 20 ते 25 वर्ष रथ यात्रा संपन्न केली। या रथ यात्रेला खूप मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न केलं असून दुर्दैवाने त्यांचा स्वर्गवास झाला, पण त्यांचे शिष्य गुरुने दिलेले मार्गदर्शन आणि मल्हार देवाच्या कृपेने 2 वर्षापासून रथ यात्रा ओढण्यासाठी परंपरेला सुखरूप संपन्न करत आहेत। यंदाही येणाऱ्या 12 एप्रिल 2025 रोजी ही यात्रा होणार आहे, अशी माहिती मल्हार समिती यांनी दिली आहे। तसेच गावातील व परिसरातील भक्त जोरात तयारीला लागले असून भगत सीताराम जिंगाभोई यांनी सर्व भक्तांना आवाहन करून या रथयात्रा उत्सव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। मराठी न्यूजसाठी आकाश जिंगाबाई, प्रकाशा। पहले शुरुआती परंपरा पे पहले बाहर के भगत नहीं आते, प्रकाशी गांव के लांगड़ करने आते तो बाहर गए, यहाँ भगत नहीं आते पहले। फिर उसके बाद में मोतीराम सुतार तैयार हुआ भगत, तो वो मोतीराम सुतार ने 25-30 बरस लड़का 20-25 बरस का लांगड़ उनने खींचा। इसके बाद में मोतीराम भगत मिलड़ा आटे का मोतीराम भगत के हाथ में आई, उनने 20-25 साल लगा, उनने लांगड़ को शुरुआत किया, चालू करा खींचा। उसके बाद में मैं उसका चेला है, मोतीराम भगत का चला, मैं उनने मेरे को ये शिक्षण देखेगा, सिखाएगा, ये ऐसा लांगड़ तांगते, तो इसके ऐसे मैंने गुरु ने दिया, तो मैं लांगड़ अभी तक 3 बरस हो रहे मेरे को लांगड़ तांगने, ये चालू करे मैंने लांगड़ प्रकाशी गाँव में। ये सब प्रकाशी वाले मदद करते लांगड़ के टाइम पे, हाथ बहुत बट्टे जब जितने गाँव वाले उतने सबको सहकारी करते, दे बट्टा मदद करते। इसके लिए पाटोबा गाँव वाले का है, और मेरे को जो विद्या गुरु देखेगा वो विद्या से मैं लांगड़ को खींचता। महिन्याच्या 12 तारखेला आणि दुपार 2 वाजेनंतर तर 7 ते 8 वाजेपर्यंत तो कालावधी राहतो। पण मुख्य कार्यक्रम म्हणजे ना 5:30 वाजेनंतर चालू होतो आणि लगभग 6 ते 6:30च्या दरम्यान हे 12 गाडी आणि एक रथ राहतो। ही लांगड आहे ना। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।